अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. विनम्र प्रणाम. आपण नवविधा भक्तीचा जो 7वा प्रकार आहे, तो म्हणजे दास्य भक्ती. या दास्य भक्तीचा परिचय करून घेतो आहोत. दास्य भक्ती म्हणजे नेमकं काय? तर भक्तानं स्वतःला भगवंताचा अनन्यनिष्ठ सेवक मानणं म्हणजे दास्य भक्ती. या ठिकाणी निरपेक्ष प्रेमाचं प्रकटीकरण असतं. देवाचं कार्य, देवकार्य यासाठी आपलं अवघं जीवन समर्पित करणं म्हणजे दास्य भक्ती असते. या दास्य भक्तीबद्दल आपण परिचय करून घेत असताना असं म्हटलं की या दास्य भक्तीचे आदर्श कोण कोण सांगता येतील बरं? या आदर्शांचा संदर्भ पुन्हा एकदा देऊया आठवणीसाठी. ह्या दास्य भक्तीचे आदर्श कोण कोण आहेत? तर पहिला आदर्श आहे रामायण वीर हनुमंत. या रामायणातील आणखी काही दास्य भक्तीची उदाहरणं आहेत किंवा आदर्श आहेत. श्रीरामाबरोबर वनवासामध्ये आपणहून गेलेला तो बंधुश्रेष्ठ लक्ष्मण असेल, श्रीरामाला नदीतून पैलथडी नेणारा तो नावाडी गुहराज असेल, रामाची वाट पाहत राहिलेली ती वनवासी शबरी असेल, रावणाशी झुंज घेणारा तो पक्षीराज जटायू असेल, रामाला मैत्री प्रदान करणारा तो वानर वीर सुग्रीव असेल, किंवा तो सात्विक विभीषण असेल. हे सारे रामायणातील दास्य भक्तीचे आदर्श आहेत. श्रीरामांच्या अवताराकडून आपण श्रीकृष्ण अवताराकडे आलो तर गोकुळातील गोप बालक ही आदर्श दास्य भक्तीचं उदाहरण आहे. नुसते गोप बालकच नाहीत, सारे गोप आणि गोपी जन हेही आदर्श दास्य भक्तीचं उदाहरण आहेत. याशिवाय वीरश्रेष्ठ अर्जुनासह 5ही पांडव, भक्त राज विदुर, राजमाता कुंती हेही आदर्श आहेत. रामायण महाभारतानंतर आपण ऐतिहासिक काळात आलो आणि मराठी संतांचा विचार करायला लागलो तर निवृत्तीनाथांच्या पासून ते निळोबारायांच्या पर्यंत जे सारे मराठी संत आहेत ते सुद्धा भगवंताचे दास्य भक्तीचं उत्तम उदाहरण अशा प्रकारचं आहे. काही संदर्भ द्यायचे तर ज्ञानेश्वर अगदी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी स्वतःचा उल्लेख काय करतात? ज्ञानदेव, ज्ञानेश्वर असा न करता ज्ञानेश्वरीच्या अगदी प्रारंभी ते स्वतःला निवृत्ती दास असं म्हणवतात. शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी, असे निवृत्ती दास ज्ञानेश्वर. आपण लोकनाथ एकनाथांच्याकडे गेलो तर एकनाथांचं एक मोठं वैशिष्ट्यच आहे. त्यांची नाममुद्रा काय आहे? एकनाथांची नाममुद्रा आठवा. अहो, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या मुद्रेसहच ते प्रकट होतात, एका जनार्दन म्हणून. जनार्दनाशिवाय गुरुदास्याशिवाय एकटा एकनाथ प्रकट होतच नाही. आपण श्री तुकारामांच्याकडे आलो तर श्री तुकारामांचं, तुकोबारायांचं प्रसिद्ध वचन आहे, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. आणि गेला खेपेला आपण सविस्तर बोललो ते नारायण सूर्याजी ठोसर म्हणजे रामदास स्वामी. त्यांची तर दास्य भक्तीची प्रतिज्ञाच आहे, रामकथा ब्रह्मांड भेदून पहिल्याड न्यावी. असे सगळे दास्य भक्तीचे उत्तमोत्तम आदर्श आहेत. पण आपल्या चिंतनाचा एक महत्वाचा भाग असा आहे
की या नवविधा भक्तीतल्या प्रत्येक प्रकाराचं दर्शन आपल्याला भगवद्गीतेमध्ये कुठं कुठं होतं याचा विचार आपण करत असतो. मग प्रश्न पडेल की या दास्य भक्तीचं दर्शन भगवद्गीतेच्या कोणकोणत्या अध्यायातून होतं? तर उत्तर आहे, भगवद्गीतेच्या अनेक अध्यायातून आपल्याला हे दर्शन घडतं. पुन्हा ही दास्य भक्ती वीरश्रेष्ठ अर्जुनाची आहे. त्यातही विशेष असं की अर्जुनाच्या या दास्य भक्तीमध्ये एकूणच भगवत भक्तीमध्ये एक विकास क्रम आहे. भगवद्गीतेत प्रारंभी अर्जुन हा विनम्र शिष्य आहे आणि नंतर तो भगवंताचा अनन्यनिष्ठ भक्त आहे. म्हणजे इथं भगवद्गीतेत अर्जुन या व्यक्तिरेखेचा हरी शिष्य ते हरी दास्य असा विलोभनीय विकास आहे. ही विशेष गोष्ट आहे. अध्याय क्रमांक 2, 3, 5, 6, 8 या अध्यायामध्ये अर्जुन हा शिष्य आहे आणि भगवद्गीता हे उपनिषद असल्यामुळं त्याच्यामध्ये गुरु शिष्य संवाद असावा हे उचितच आहे. पण पुढं अर्जुन या अशा शिष्याचं भक्तात रूपांतर होतं, नव्हे दास्य भक्तीत रूपांतर होतं. रूपांतर शब्दही जरा कमी आहे. वृत्त्यंतर म्हटलं पाहिजे. त्याच्या वृत्तीमध्ये अंतर पडतं. म्हणजे रूपांतर आणि वृत्त्यंतर हे अर्जुनाचं होतं शिष्यत्वातून दास्यत्वाकडं. म्हणजे मग इथं अर्जुन हा श्रीकृष्ण दास बनलाय असं म्हटलं तर उचित ठरेल. पुन्हा अर्जुन कोण आहे? अर्जुना वीरश्रेष्ठ आहेच आहे, पण तो तितकाच बुद्धिमान आहे, बुद्धिमंत आहे, हे ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना तो प्रसिद्ध श्लोक माहिती आहे. भगवद्गीतेची महती सांगणार आहे, पण भगवद्गीतेचा श्रोता जो अर्जुन आहे त्याचीही महती सांगणार आहे. तो श्लोक बघा. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. पार्थो वत्सहा कोण? सुधीही. सुधी या शब्दाचा अर्थ बुद्धिमान. अर्जुना खरंच बुद्धिमान आहे. तो साधा शिष्य नाहीये, तो बुद्धिमान शिष्य आहे. आणि म्हणून बघा भगवद्गीतेमध्ये या शिष्यानं आपल्या श्री गुरु श्री कृष्णाला जे प्रश्न विचारलेत ते मोठे विलक्षण आहेत, मोठे विचक्षण आहेत आणि एका अर्थानं अत्यंत महत्वाचे आहेत असं आपल्या लक्षामध्ये येईल. क्रमाने त्याचं आपण अवलोकन करूया. बघा, भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, अरे मानसिक दीनावस्थेमुळं किंवा दैन्यावस्थेमुळं माझी स्वाभाविक वीर वृत्ती जणू नष्ट झाली आहे. त्यामुळं माझं मन धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे जाणण्यास असमर्थ झालंय. म्हणून मी तुला विचारतो, अरे जे खरोखर श्रेयस्कर असेल ते मला सांग. अर्जुन पुढे म्हणतो, हे श्रीकृष्णा, मी तुझा शिष्य आहे आणि मी तुला शरण आलोय, तर मला योग्य तो उपदेश कर. श्लोक प्रसिद्ध आहे. यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. मी तुला शरण आलोय, शरणागत आहे, मला नेमकं काय ते सांग. हा दुसरा अध्याय. तिसऱ्या अध्यायाकडे गेलो तर अर्जुन श्रीकृष्णाला वेगळंच सांगतोय. तो म्हणतो, भगवंता, अरे तुझं बोलणं मी अगदी नीट ऐकतोय, पण तू सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणं ऐकून माझ्या मनाचा गोंधळ उडालाय. बुद्धिमान शिष्य काय म्हणतोय बघा. बुद्धिमान शिष्य म्हणतोय, अरे मला सांग, तू स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलीस ना, म्हणजे कर्माचरणापेक्षा साम्य बुद्धीच तुला श्रेष्ठ वाटते. मग केशवा, मला मात्र तो युद्धासारख्या घोर कर्मामध्ये का नियोजित करतोयस? का घोर कर्म करायला मला सांगतोयस? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. शब्द आपल्याला माहिती आहेत. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन
तत् किम कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव. अरे तू साम्य बुद्धी सांगतोस आणि मला मात्र घोरे कर्मणी, अतिशय घोर अशा कर्मामध्ये का बरं ढकलतोयस? गंमत बघा, अर्जुनाचा स्वर 5व्या अध्यायात तर जरा जास्तच तीव्र आणि तिखट झालाय. कारण अर्जुन शिष्योत्तम आहे आणि श्री गुरु श्रीकृष्ण आहेत. तेव्हा जरा तीव्र तखट असा प्रश्न विचारताना तो म्हणतो, 5व्या अध्याय सुरुवातीला अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, अरे काय चाललंय हेच मला कळत नाही. एकदा तू कर्म संन्यासाची स्तुती करतोस, तर पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करतोस. तेव्हा दोहोंपैकी अधिक श्रेयस्कर काय? तम अधिक श्रेयस्कर काय ते एकदा पक्क मनाशी ठरव आणि मला काय ते सांग. गीतेतले अर्जुनाचे शब्द फार महत्वाचे आहेत. तो सुधी आहे, बुद्धिमान आहे. तो म्हणतो, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी या श्रेय एतयो रेकन तन्मे ब्रूही सुनिश्चितम. निश्चित नाही, जे सुनिश्चित आहे ते मला सांग. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हा झाला 5व्या अध्याय. अर्जुन किती बुद्धिमान आणि उत्तम शिष्य आहे बघा. तो अध्यात्म मार्गाची वाटचाल आता करायला लागणार आहे. पुढे तो परिभाषा समजून घेणार आहे. पण अशी वाटचाल करताना 6व्या अध्यायात त्याने एक महत्वाचा प्रश्न विचारलाय. हे भगवंता, हे श्रीकृष्णा, अरे जी योगाभ्यासी व्यक्ती असते ना, तिचं भवितव्य काय असतं? तिच्या भवितव्याबद्दल माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे. ही शंका तूच दूर करावीस, कारण हा संशय दूर करायला तुझ्याशिवाय दुसरा कोणी समर्थच नाही. जरा मनाचा पापुद्रा बघा. इथं शिष्याचा गुरुवर दृढ विश्वास आहे. म्हणून तो म्हणतोय, तुझ्याशिवाय अन्य कोणी समर्थ नाहीच. मुळे माझ्या मनातली महत्वाची शंका, हा संशय तूच दूर कर. एतन्मे संशयम कृष्ण छेतुर्मर्ध्यस्य शेषतः त्वदन्य संशय शास्य छेत्ता नय्युपपद्यते. अरे, हे छेदन करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीच मुळी. आणि म्हणून मला तू नीट समजावून सांग की योगाभ्यासी व्यक्तीचं भवितव्य कसं होतं. आपण गीतेचा अभ्यास केला तर तो प्रसिद्ध दृष्टांत डोळ्यासमोर येतो. आकाशातल्या फुटक्या ढगासारखं. असं नाही ना त्याचं भवितव्य? भगवंतांनी उत्तर दिलंय त्यावर. शुचीनाम श्रीमताम गेहे वगैरे. पण प्रश्न आहे अर्जुनाचा. आता विचार करूया, अर्जुनाची व्यक्तिरेखा कशी आहे बरं? 2ऱ्या अध्यायामध्ये तो शोकाकुल आहे. नंतरच्या अध्यायामध्ये तो संशयग्रस्त आहे. आणि आता तो प्रश्नाकांक्षी आहे. म्हणून मी म्हटलं की भवितव्य योगाभ्यासी व्यक्तीचं विचारता विचारता आता अर्जुनाच्या मनाला, शिष्याच्या मनाला दास्य भक्तीकडे जाण्यासाठी बघा अध्यात्माची ओढ लागली. हे फार महत्वाचं आहे. परमार्थ प्रवास करताना अध्यात्माची ओढ लागली नाही ना, तर सारं फुकट आहे. आता अर्जुनाला अध्यात्माची ओढ लागली, नव्हे अध्यात्म चिंतनाची ओढ लागली. आणि म्हणून तो सद्गुरु श्रीकृष्णाला थेट प्रश्न विचारतोय, देवा, मला आध्यात्मिक परिभाषा सुद्धा नीट समजावून सांग. आध्यात्मिक परिभाषा सुद्धा. म्हणून तो म्हणाला, अरे, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आधी भौतिक आणि आधी दैविक कर्मे म्हणजे तरी काय, हे सारं सारं मला समजावून सांग. बघा, गीता उपनिषद आहे, गुरु शिष्य संवाद आहे. आणि म्हणून हा शिष्य गुरुला विचारतोय, किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्त मधी दैवम किमुच्यते. अरे, अध्यात्म, ब्रह्म, कर्म, ह्या साऱ्या साऱ्या गोष्टी मला समजावून सांग. वासरासाठी गाय जशी पाना देते ना, तसं मग भगवान श्रीकृष्णाला प्रश्न आवडला. आणि मग त्यानं अगदी सविस्तर उत्तरं दिली. पण ध्यानात घेऊया दास्य भक्तीकडे का जावं लागतं ते. श्रीकृष्णानं या अध्याय स्पष्टपणे आपल्याला सांगितलंय सविस्तर चर्चा करताना, की अध्यात्माची निव्वळ चर्चा करणं फुकट आहे. अध्यात्म समजून घेतलं पाहिजे,
परिभाषा ध्यानात आली पाहिजे, पण अध्यात्माची केवळ चर्चा म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म हे स्वसंवेद्य आहे. तो अनुभूतीचा विषय आहे. तो परजन संवेद्य नाही. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि असं जर तुम्हाला हे संविध रहस्य समजून घ्यायचं असेल, परमात्मा परमात्मा समजून घ्यायचा असेल, तर मनुष्य मात्राच्या हाती एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे भगवत भक्ती. भगवत भक्तीशिवाय आपल्या हातात दुसरं काहीही नाही. म्हणून शिष्य अर्जुनाला गुरु श्रीकृष्ण आता शिष्याकडून भक्तीकडं, दास्य भक्तीकडं, अनन्यनिष्ठ भक्त होण्याकडे नेतो. आणि म्हणून मग श्रीकृष्ण आता काय सांगतोय पहा, शब्द आहेत, हे अर्जुना, तू भगवत शरण हो, तू ईशवादी हो, तो परमात्मवादी हो, तू परमार्थ परमेश्वरवादी हो. आणि यासाठी भगवान श्रीकृष्णानं एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, आणि ती म्हणजे श्रीकृष्ण भगवान गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगतात, हे अर्जुना, तू मला शरण ये. काही वेळा आपला गैरसमज होतो. काही माणसं भगवद्गीतेवर आक्षेप सुद्धा घेतात. मला शरण ये असं का सांगतोय भगवंत श्रीकृष्ण? ध्यानात घेऊया की संबंध गीतेचा अभ्यास केला तर लक्षामध्ये येतं की तू मला शरण ये म्हणजे यादव कुलोत्पन्न श्रीकृष्णाला शरण ये असं नाही. मला शरण ये म्हणजे यादव कुलोत्पन्न श्रीकृष्णाला नव्हे, तर अवतारी श्रीकृष्णामधल्या परमात्म तत्वाला शरण ये. अवतारी श्रीकृष्णामधल्या विभूती योग आठवा, विश्वरूप दर्शन आठवा. मग ध्यानामध्ये येईल की अवतारी श्रीकृष्णामधल्या परमात्म तत्वाला शरण ये, भक्ती कर, आणि ती भक्ती ज्ञानयुक्त भक्ती कर, नुसती भक्ती आंधळी भक्ती नको. आणि मग प्रसिद्ध श्लोक येतो भगवद्गीतेतला. तो श्लोक असा आहे की तो पुन्हा 18व्या अध्यायात पण आलाय. शब्दशः सारखे पण त्या ठिकाणी दिसतंय, फक्त अर्ध्या चरणाचा फरक आहे, तो त्यावेळी बघू आपण. पण तीन अर्धे चरण किंवा 3 चरण म्हणा, 4 चरण मानले तर सारखे आहेत. हा सारखेपणाचा विषय बाजूला ठेवूया, पण मूळ मुद्दा काय? अवतारी श्रीकृष्णामधल्या परमात्म तत्वाला शरण ये. आणि मग या प्रकाशामध्ये श्लोक बघा, मन मना भव मद भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यशी युक्तोैव मात्मानम मत्परायणः. तू यजन म्हणजे भक्ती माझी कर, नमस्कार मला कर, मतपरायण हो, समत्व बुद्धी सोडू नको, तुझं मन माझ्या ठाई असू दे, अरे मग तू खचित मला येऊन मिळशील. पण ध्यानात घेऊया, भगवद्गीता निम्मी सांगून झाली, 9वा अध्याय संपत आला, त्यातला शेवटचा श्लोक आहे, तरीही अजून अर्जुनाचं शिष्यामधून दास्य भक्तीमध्ये रूपांतर झालेलं नाही. श्रीकृष्णाचं सांगणं, गुरु श्रीकृष्णाचं सांगणं शिष्यवर अर्जुनाला समजलं, सर्व समजलं, पण मानवी स्वभाव बघा, सर्व समजलं पण संपूर्ण उमगलं मात्र नाही. त्यासाठी 11व्या अध्यायातील विश्वरूप दर्शनाचा प्रसंग घडावा लागला. आणि तो प्रसंग घडल्यावर 9वा अध्याय आणि 11वा अध्याय, विश्वरूप दर्शनाचा प्रसंग घडल्यानंतर मग अर्जुनाच्या हरी शिष्यत्वाचं, हरी दास्यत्वामध्ये म्हणजे दास्य भक्तीमध्ये रूपांतर झालं. आणि मी म्हटल्याप्रमाणे नुसतं रूपांतर नव्हे, तर वृत्त्यंतर झालं. ही गोष्ट अत्यंत महत्वाची. हा विश्वरूप दर्शनाचा प्रसंग आणि त्यातील दास्य भक्ती, आणि नंतर बघणार आहोत 8वी भक्ती, ती सख्य भक्ती. याबद्दलचं चिंतन आपण पुढच्या भागामध्ये करू. विनम्र प्रणाम.